नमस्कार मित्रांनो, बऱ्याच मला विद्यार्थी मित्रांचे कॉल आले की आज जो GR आलाय तो नक्की काय आहे। आज 24 जून आहे 2026। जर जी काही नवीन पद निर्माण झालेले आहेत तर त्या संदर्भातला हा GR आहे, ज्या ठिकाणी 50% पेक्षा जास्त हॉस्पिटलचं बांधकाम झालंय तेथील ही नवीन जागा आहे। तर त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही फार्मसीच्या जागा आहेत, या पूर्वीच्या जागा आणि आता नवीन जागा, तर हे असं आपल्याला ह्याची जाहिरात लगेच दिसेल। तर आपण या ठिकाणी बघायला गेलं तर त्या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता टोटल 5223 पद आहेत त्याच्यामध्ये नवीन झालेली। मग त्याच्यामध्ये सर्व पद आहेत वेगवेगळ्या केडरची। त्याच्यामध्ये आपण स्पेशली आपल्या फार्मसीचं बघायला गेलं तर बघा, औषध निर्माण अधिकारी पदाच्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। हे ठाण्याचं आहे। ठाण्याला सर्वाधिक या नवीन पदांमध्ये निर्मिती झालेली आहे। जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी 4 पद आहेत, बरीच पद आहेत। म्हणजे जर आपण जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी जे काही पूर्ण महाराष्ट्रभरचं आहे, तर जिथे जिथे नवीन पद आहेत या ठिकाणी 3 पद आहेत। म्हणजे तुम्ही बघू शकता पुण्यात असतील, काही कोल्हापूरच्या ठिकाणी असतील। तर हे मी थोडक्यात मित्रांनो तुम्हाला सांगतोय, तर या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी 2 पद निर्माण केलेली आहेत। तर तुम्ही जर बघितलं तर ही एक चांगली संधी राहणार आहे। आरोग्य भरती कधी येणार, तर ही जी काही आपल्याला आतापर्यंत जी काही भरती येत नव्हती, तर ह्या पद निर्मितीमुळेच कदाचित हे थांबलं होतं, ते आजच्या ह्या GR मुळे लक्षात आलेलं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी 2 पद आहेत। जर सगळं ओव्हरऑल बघायला गेलं तर मित्रांनो, पण आता मी काय तुम्हाला जास्त हे करत नाहीये। इथं 3 पद आहेत, परत त्याच्यानंतर या ठिकाणी 2 पद आहेत। त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलं तर इथे 1 पद आहे। म्हणजे वेगवेगळं जे सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे वेगवेगळे विभाग आहेत, जसे की पुणे विभाग असेल, कोल्हापूर विभाग असेल, किंवा तुमचा अकोला विभाग असेल, लातूर विभाग असेल, या ठिकाणी 3 पद आहेत। ते म्हणजे वेगवेगळ्या विभागामध्ये ज्या ज्या काही जागा आहेत, ह्या 8 जागा आहेत त्या। तर सगळ्यात जर मला लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की सर्वाधिक जास्त मित्रांनो जागा जर या कुठं निर्माण झाल्या असतील तर त्या जागा माझ्या माहितीप्रमाणे ठाणे रिजन झालेल्या आहेत। जे आरोग्य भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी आपली बॅच आहे, नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की मित्रांनो, ह्या बॅचमध्ये प्रत्येक विषयाला वेगवेगळा एक्सपर्ट आहे। त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाकडून वेगवेगळं तुम्हाला भेटणार आहे की यामध्ये काय नक्की ऍक्च्युअल आहे, तो एक्सपर्ट तुम्हाला सांगणार आहे। एकदम खूप चांगल्या प्रकारचे तुम्ही पाठीमागे रिझल्ट बघितला असेल, DMR ला आपले 125 पोरं, आता ड्रग इन्स्पेक्टरला पण 154 पैकी नक्की 100च्या वर मुलं सिलेक्ट होतील। आपण काम करत कशावरती आलोय मित्रांनो, तर रिझल्टवरती। टोटल बघा, हे आपलं जुन्या आपण वॅकन्सी बघूया। तर जुन्या वॅकन्सी होत्या टोटल बघा, आपल्या आरोग्य विभागामध्ये 1296 जागा होत्या। आणि आता ज्या काही नवीन, आपण जर हे टोटल जर ह्या पीडीएफचा जर सारांश केला तर मला असं वाटतंय की जवळपास 44च्या आसपास पदं निर्माण झालेली आहेत। मग जर आपण जर बघायला गेलं तर पहिल्या या ठिकाणी पाठीमागे या ठिकाणी बघू शकता, हे जे आरोग्य सेवाचं जानेवारी 2024 मधला हा घोषवार आहे। आपल्याला टोटल 1160 जागा होत्या, 1296 जागा होत्या, त्यातल्या 136 जागा रिक्त आहेत। म्हणजे जर जुनं जर बघितलं तर जुन्या, आणि आता ह्या ज्या काही नवीन झालेल्या आहेत म्हणजे 136 आणि अधिक माझ्या माहितीप्रमाणे 44 प्लस किंवा तेवढीच असू शकतात। म्हणजे तब्बल माझ्या माहितीप्रमाणे सध्या महाराष्ट्रामध्ये 180 सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मला असं वाटतं की आपली फार्मसीची पदं आहेत। आणि त्याच्यासाठी आता लवकरच जाहिरात येईल। बाकीचं सर मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण असेल तर आपलं महाराष्ट्र फार्मसी ॲप डाउनलोड करा, तिथे तुम्हाला बॅच भेटेल। बाकीचं तुम्ही इतर काही समस्या असतील तर सध्या मी थोडंसं ड्रग इन्स्पेक्टरच्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये बिझी आहे, त्यानंतर नक्कीच तुम्ही यासाठी बघू शकता। ह्या काही नवीन ज्या जागा आहेत 180च्या आसपास, तर याची मित्रांनो चांगल्या प्रकारे या संधीचा लाभ घ्या आणि चांगलं प्रिपरेशन करा। आणि झालेले प्रश्नपत्रिका बघा, DMR च्या 15 शिफ्ट आहेत, त्याचं पण आपल्या बॅचमध्ये मित्रांनो आपण अनालिसिस दिलेलं आहे, ते पण बघू शकता। धन्यवाद।